Students, we'll start our practical session within 5 minutes.
स्टुडंट्स आणखी बाकीचे स्टुडंट जॉईन होत आहेत. आपण लगेच 1च मिनिटात लगेच स्टार्ट करतोय. Okay, so good afternoon, students. Today we have to see how to draw production drawing and how to add dimension plus geometrical tolerance in our drawing. So let's see how to start our software. So let's see, this is our Creo software, Creo Parametric 2.0. This is our window. Then first of all click on new mode, and from here click on drawing mode, because as we know, if you want to construct 2D sketches, we click on sketch mode. पार्ट ड्रॉ करायचा असेल 3D पार्ट, सो क्लिक ऑन पार्ट मोड. त्या पार्टची असेंबली करायची असेल तर असेंबली मोड वरती क्लिक करायचे, अँड देन क्लिक ऑन ड्रॉइंग मोड इफ यू वॉन्ट टू ड्रॉ द प्रोडक्शन ड्रॉइंग ऑफ अवर ऑब्जेक्ट. सो क्लिक ऑन ड्रॉइंग मोड. त्यानंतर इथे 3 ऑप्शन्स आहेत, यूज टेम्पलेट, एमटी विथ फॉर्मॅट अँड एमटी. सो क्लिक एमटी विथ फॉर्मॅट. कारण आपण ऑलरेडी टेम्पलेट जे आहेत ते डिझाईन करून ठेवले, तर आपल्याला तो टेम्पलेट यूज करायचा आहे. दॅट्स वाय एमटी विथ फॉर्मॅट. आता फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला आपण सेव्ह करून ठेवलाय, तर तो सेव्ह केलेला फॉर्मॅट आपल्याला चूज करायचा आहे. सो दॅट्स वाय क्लिक ऑन ब्राउज. त्यानंतर तुम्ही वर्किंग डिरेक्टरीमध्ये आधीच फॉर्मॅट सेव्ह करून ठेवला असेल तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो हिअर दिस इज फायनल टेम्पलेट या नावाने मी एक फॉर्मॅट जे आहे तो सेव्ह करून ठेवलाय, त्याला ओपन करायचं अँड देन ओके. बघा जसं मी ओके करतोय तर तुमच्या स्क्रीनवरती जसं आपलं ड्रॉइंग शीट असतं तसं शीट जे आहे ते ओपन होईल. त्यानंतर याच्या मदतीने आपल्याला काय करायचं, आपलं ड्रॉइंग जे आहे ते ड्रॉ करायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल
मेक सम चेंजेस इन अवर ड्रॉइंग शीट. आता आपल्याला इथे याचं नाव चेंज करायचं बरोबर. मी काय करतो इथे डबल क्लिक केलं, जे तुम्हाला नाव द्यायचं ते तुम्ही इथे देऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल स्क्रूजॅकचा जो पार्ट आहे, तर आता आपण स्क्रूजॅकचा पार्ट बॉडी जो आहे ती बॉडी आपण त्या ऑब्जेक्टचा ड्रॉइंग ड्रॉ करणार आहे आणि त्यामध्ये जॉमेट्रिकल टॉलरन्सेस ऍड करणार आहे. सो स्क्रूजॅक बॉडी असं नाव दिलं मी. शीट नंबर, डेट वगैरे काय टाकायचे असेल तुम्ही इथून टाकू शकता. रोल नंबर, तुमचं नाव आणि कॉलेजचं नाव तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. अँड देन आपल्या स्क्रीनवरती, आपल्या शीटवरती आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट ऍड करायचं आहे बरोबर. मग ज्यावेळेस ऑब्जेक्ट ऍड करायचा असेल त्यावेळेस काय करायचं, इथे क्लिक ऑन ड्रॉइंग मॉडेल्स. ड्रॉइंग मॉडेल वरती क्लिक केलं. देन फ्रॉम हिअर ऍड मॉडेल, इथे तुम्हाला जे ऑप्शन दिसतात त्याच्यातनं ऍड मॉडेल वरती क्लिक करायचं. अँड देन फ्रॉम वर्किंग डायरेक्टरी, आता आपण स्क्रूजॅकचा एक फोल्डर, सेपरेट फोल्डर बनवलाय बरोबर. तर त्या स्क्रूजॅकच्या फोल्डर मधून स्क्रूजॅक हा आपल्याला, स्क्रूजॅकची बॉडी हा पार्ट आपल्याला ओपन करायचा. लेट्स सी, दिस इज अ बॉडी ऑफ अवर स्क्रूजॅक. त्यावरती ओपन केलं अँड देन क्लिक ऑन डन. त्यानंतर काय करायचं, इथे जनरल वरती क्लिक केलं. आता जसं मी ड्रॉइंग मॉडेल मी ऍड करून घेतलंय बरोबर, आपल्या लिस्ट मध्ये मी ऍड केले, पण तो मॉडेल आता आपल्याला शीट वरती उतरवायचा आहे बरोबर. मग तो कसा करणार, सो जस्ट क्लिक ऑन जनरल, डिफॉल्ट ऑल अँड डू नॉट प्रॉम्प्ट फॉर कंबाईन स्टेट, याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्या स्क्रीनवरती कुठे पण क्लिक करा. जसं तुम्ही स्क्रीनवरती क्लिक कराल तसं तुम्हाला ऑब्जेक्टचा आयसोमेट्रिक व्ह्यू हा इथे तुम्हाला दिसणार आहे. आता हा ऑब्जेक्टचा हा जो व्ह्यू आहे हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे बरोबर. मग आता आपल्याला याला शिफ्ट करायचं आहे, कॉर्नरला आपल्याला घ्यायचं आहे. पण तो कॉर्नरला आता मूव्ह करता येत नाही, कारण हा याची पोझिशन कशी लॉक आहे. मग इथून त्याची पोझिशन आपण अनलॉक करू शकतो. इथे ऑप्शन आहे बघा, लॉक व्ह्यू मुवमेंट. आता सध्या तो लॉक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर तो अनलॉक झाला. आता त्याला तुम्ही कोणत्या पण जिथे पाहिजे तिथे तुम्ही काय करू शकता, मूव्ह करू शकता. अशा पद्धतीने आपण त्याला इथे कॉर्नरला मूव्ह करून घेतलं. आता हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, त्याचा आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन जे आहेत ते ड्रॉ करायचे. सो इथे प्रोजेक्शन पहिले मी सेम ऑब्जेक्ट परत एकदा ऍड करून घेतो. आता सध्या जो व्ह्यू आहे हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, आपल्याला तो आयसोमेट्रिक नको आहे, आपल्याला आता त्याचा फ्रंट व्ह्यू पाहिजे. त्यामुळे मग इथे जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यात तुम्ही फ्रंट व्ह्यू वरती क्लिक केलं आणि जस्ट क्लिक ऑन अप्लाय. लगेच त्या ऑब्जेक्टचा तुम्हाला फ्रंट व्ह्यू सुद्धा मिळाला. आता फ्रंट व्ह्यू मिळाला त्यानंतर या ऑब्जेक्टचा आपल्याला काय करायचंय, टॉप व्ह्यू घ्यायचा आहे बरोबर. मग टॉप व्ह्यू साठी काय करणार, ऑब्जेक्ट वरती क्लिक केलं, त्यानंतर इथे प्रोजेक्शन ऑप्शन आहे. प्रोजेक्शन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय होतं की तुम्ही जो व्ह्यू सिलेक्ट केला असेल त्या अकॉर्डिंग टू दॅट व्ह्यू तुम्हाला त्याचे प्रोजेक्शन्स मिळतील. मग आता मी सध्या हा फ्रंट व्ह्यू सिलेक्ट केलाय, तर फ्रंट व्ह्यूला अकॉर्डिंग तुम्हाला प्रोजेक्शन वरती क्लिक केलं तर तुम्हाला काय मिळेल, त्याचा टॉप व्ह्यू मिळेल. बघा हा त्याचा असा टॉप व्ह्यू झाला. आता परत या प्रोजेक्शन या फ्रंट व्ह्यूला मी क्लिक केलं आणि त्याचा साइड व्ह्यू, म्हणजे जर तुम्ही राईट साइडने बघितलं तर तुम्हाला हा त्याचा राईट हँड साइड व्ह्यू मिळाला. अशा पद्धतीने आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू असे 3 व्ह्यू जे आहेत ते मी ड्रॉ केले. तुम्हाला आणखीन त्याचा साइड व्ह्यू ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही लेफ्ट हँड साइड व्ह्यू सुद्धा ड्रॉ करू शकता. त्याचा बॉटम व्ह्यू जर ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही बॉटम व्ह्यू सुद्धा ड्रॉ करू शकता. पण बॉटम व्ह्यू आपल्याला शक्यतो लागत नाही, त्यामुळे आपण हे जे 4 व्ह्यू आहेत हेच आपण बघतोय बरोबर. ह्याच्यातला सुद्धा एक हा व्ह्यू जर समजा तुम्ही कॅन्सल केला, कोणता पण साइड व्ह्यू आपण कॅन्सल करू, जेणेकरून आपल्याला त्याचे सगळे डायरेक्ट डायमेन्शन प्रॉपरली देता येते. ओके, त्यानंतर आता व्ह्यू कसे काढायचे ते बघितले. आता आपल्याला या ऑब्जेक्टला सध्या त्याची कंडिशन जी आहे ती सॉलिड कंडिशन मध्ये, मग आपल्याला या कंडिशन मध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याचे डायमेन्शन्स वगैरे देता येणार नाही आपल्याला, त्याचे इनर पार्ट वगैरे काहीच दिसत नाहीये. म्हणून मग या पार्टला आपल्याला काय करायचंय, सॉलिड पासून त्याला हिडन पोर्शन मध्ये कन्वर्ट करायचं. ते कसं करायचं बघा, तर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर
इथे तुम्हाला ऑप्शन दिसतो व्ह्यू डिस्प्ले. आता हे सगळे ऑप्शन आपण लास्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण एक्सप्लेन केलेले झाले, बरोबर. सो क्लिक ऑन व्ह्यू डिस्प्ले. व्ह्यू डिस्प्ले वरती क्लिक केलं त्यानंतर इथे त्याचा डिस्प्ले स्टाईल असो. आता सध्या तो जो आहे तर तो आपल्याला वायर फ्रेम किंवा मग हिडन मध्ये जर तुम्ही घेतला तो तुम्हाला या पद्धतीने दिसेल, जेणेकरून तुम्ही ज्या काही व्ह्यूज आतमधले ऑब्जेक्टचे व्ह्यूज जे आहेत ते आपण इझिली ड्रॉ करू शकतो. त्यानंतर इथे या ऑब्जेक्टला डबल क्लिक केलं, व्ह्यू डिस्प्ले अँड देन क्लिक ऑन हिडन. सेम फॉर टॉप व्ह्यू ऑल्सो. आता आपण असे ड्रॉइंग मध्ये दिसतील या हिशोबाने आपण आपले व्ह्यूज जे आहेत ते ड्रॉ करून घेतले. आता ऑब्जेक्ट मध्ये जर आपण बघितलं तर स्क्रीन आपल्या शीटनुसार हे जे काही व्ह्यूज आहेत हे खूप छोटे दिसत आहेत, बरोबर. म्हणून आपल्याला त्याचं डायमेन्शन्स काय करायचे आहेत, वाढवायचे आहेत. डायमेन्शन इन द सेन्स त्याचं स्केल जे आहे ते आपल्याला वाढवायची. म्हणजे तर ती स्केल कशी वाढवायची बघा. आता मी त्या प्रोजेक्शन वरती डबल क्लिक करतो अँड देन हिअर इज स्केल ऑप्शन. त्या स्केल ऑप्शन वरती मी क्लिक केलं. आता डिफॉल्ट स्केल त्याची 0.250 आहे. त्याला आता आपल्याला काय करायचंय, कस्टम स्केल, म्हणजे मी जी स्केल देईल त्याने ती घ्यायला पाहिजे, बरोबर. मग 2.5 च्या जागी मी त्याला 330 करतो अँड क्लोज. तुम्ही जसं 30 केलं इथे लगेच आलं बघा स्केल 0.30 आणि तुमचा ऑब्जेक्ट हा थोडासा वाढलेला दिसेल तुम्हाला. तुम्हाला जर परत वाटतंय की नाही मला आणखी स्केल वाढवायची, इथून तुम्ही त्याला 50 जर केलं तर तो असा त्या ऑब्जेक्टची स्केल काय होते एनलार्ज होते. आणि ते आता आपल्या शीटच्या सुद्धा बाहेर चाललंय, त्यामुळे मग 50 ऐवजी आपण त्याला आता 40 करून घेऊ. ओके, तर या पद्धतीने आपण हे दिलं. आता 40 जर मी केलं 0.40 तर त्याचे डायमेन्शन्स द्यायला आपल्याला प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मी त्याला 30 ठेवतो. ओके, आता आपल्याला याला डायमेन्शन्स पण प्रॉपर देता येतील आणि बाकीचे जे काही जॉमेट्रिकल टॉलरन्सेस आहेत ते सुद्धा आपल्याला देता येतील. ओके, आता याच्यानंतर काय करायचंय, ऑब्जेक्ट झाला ड्रॉ करून, त्याचे प्रोजेक्शन्स ड्रॉ करून झाले. आता आपल्याला डायमेन्शन्स द्यायचे. मग डायमेन्शन साठी व्ह्यू वरती क्लिक करायचंय अँड क्लिक ऑन अॅनोटेट. अॅनोटेट वरती ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस तुम्हाला त्या ऑब्जेक्टचे सगळे डायमेन्शन सॉफ्टवेअर काय करतो डायरेक्टली देतो. बघा ऑटोकॅड मध्ये काय फरक आहे, तुम्हाला प्रत्येक डायमेन्शन स्वतः द्यावे लागतात. तसं प्रत्येक व्ह्यू जे आहे ते स्वतः ड्रॉ करावे लागतात. तसं इथे नाहीये. या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला व्ह्यू रेडीमेड सॉफ्टवेअर ड्रॉ करून देतोय. तुम्हाला डायमेन्शन सुद्धा रेडीमेड दिले जात आहे. आता ते कसे द्यायचे बघा. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, त्याचा व्ह्यू सिलेक्ट केला, अॅनोटेट म्हणजे डायमेन्शन वरती मी गेलो अँड देन क्लिक ऑन शो मॉडेल अॅनोटेशन्स. याच्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस काय होतं, त्या ऑब्जेक्टला असतील नसतील तितके सगळे डायमेन्शन सॉफ्टवेअर काय करतो आपल्याला देतो त्या व्ह्यू वरती. आता हा मी साइड व्ह्यू ड्रॉ केला, बरोबर. तर साइड व्ह्यू मध्ये जे काही डायमेन्शन्स असतील ते तेवढे सगळे डायमेन्शन्स मला सॉफ्टवेअरने प्रोव्हाइड केले. आता याच्यातले मला कोणते कोणते ठेवायचे कोणते कोणते नाही ठेवायचे आपण हे सिलेक्ट करू शकतो. आता बघा मी एक एक डायमेन्शन सिलेक्ट करतो. पहिले हा डायमेन्शन सिलेक्ट केला, सो इट इंडिकेट्स दॅट दिस 40 mm. ठीक आहे. त्यानंतर सेकंड डायमेन्शन जे आहे हे 20 mm. त्यानंतर थर्ड डायमेन्शन हे 3 mm. आता बघा हे 3 mm चं आपल्याला आपण वाटलं असतं ते इथे फ्रंट व्ह्यू मध्ये देऊ, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे 185 आणि R8. तर 2 डायमेन्शन्स 5 पैकी 3 डायमेन्शन इथे दिले, 2 डायमेन्शन्स मी इथे देतो. अप्लाय कॅन्सल. बघा तुम्ही जसं ओके केलं तसे हे डायमेन्शन्स काय झाले इथे दिले गेले. त्यानंतर आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू वरती डायमेन्शन द्यायचे, बरोबर. फ्रंट व्ह्यू वरती तुम्ही जे जे डायमेन्शन्स आहेत ते सिलेक्ट केले, जेवढे पाहिजे तेवढेच ठेवायचे, बाकीचे सगळे उडवून टाकायचे. बघा आता तुम्हाला हा R8 चा डायमेन्शन पाहिजे, हा 70, हे 10 mm थिकनेस, त्यानंतर हा 2 mm. बस एवढे डायमेन्शन्स ठेवले, बाकीच्या डायमेन्शनची काहीच गरज नाही आपल्याला. त्यानंतर बघा आता
हे जे डायमेन्शन्स आहेत तर ते आपण काय केले, ओके केले, म्हणजेच मला हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला मिळाले. त्यानंतर डायमेन्शनची पोझिशन सुद्धा तुम्ही काय करू शकता, शिफ्ट करू शकता. बरोबर. आता बघा हे डायमेन्शन जे आहेत, मला हे डायमेन्शन नको, मला आणखी सेपरेट मॅन्युअली डायमेन्शन द्यायचे. डायरेक्टली तुम्ही मॅन्युअली डायमेन्शन सुद्धा देऊ शकता. R70 बघा हे 35 म्हणजे त्यानंतर आणखी काही मॅन्युअल डायमेन्शन द्यायचे 58.65 असे मॅन्युअल डायमेन्शन सुद्धा तुम्ही देऊ शकता. R35 डायमेन्शन R25 याला मी क्लोज करतो. बघा अशा पद्धतीने आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू यामध्ये डायमेन्शन्स देऊ शकतो. आता हे डायमेन्शन झाले, त्यानंतर आपल्याला आता समजा हे डायमेन्शन द्यायचे असते. ओके, आता डायमेन्शन हा पार्ट आपला कव्हर झाला. बरोबर. त्यानंतर डायमेन्शन दिल्यानंतर तुम्हाला आता त्या डायमेन्शनला बऱ्याच वेळा आपण बघतो की टॉलरन्स व्हॅल्यू दिलेली असते. टॉलरन्स व्हॅल्यू काय असते, कोण सांगेल का? हॅलो, व्हॉट इज टॉलरन्स व्हॅल्यू? The maximum and minimum value of acceptance. बरोबर, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन्स. आता बघा काय असतं की बऱ्याच वेळा आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट याचं डायमेन्शन आहे 70 mm. बरोबर. मग काय होतं की ज्यावेळेस ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चर करायला घेतात तर ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना याचं डायमीटर 70 येईल हे खूप म्हणजे फार क्वचित होतं. कारण कसं असतं की डायमेन्शन्स व्हॅरी होण्याचे चान्सेस कसे असतात, तुमचं मशीनची सेटिंग असेल, तुमचं वर्करचं स्किल असेल. बरोबर. एखादा स्किल वर्कर जर असेल तर याचं डायमेन्शन एक्झॅक्ट 70 mm तुम्हाला मिळेल. पण एखादा जर अनस्किल वर्कर असेल किंवा मग एखाद्या मशीनमध्ये थोडासा फॉल्ट असेल तर मग याची जी ॲक्युरसी आहे ती थोडीशी डिस्टर्ब होऊ शकते. म्हणजे हा 70 आहे तर हा 70.05 असा होऊ शकतो. बरोबर. किंवा मग तो 69.95 असा होऊ शकतो. म्हणजेच काय, तर असं जर आलं, आपण जर असंच अडून ठरलं की मला 70 म्हणजे 70च पाहिजे तर तुमचं स्क्रॅप मटेरियल खूप निघेल. आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना जर समजा तुमचं स्क्रॅप मटेरियल जास्त निघालं तर काय होतं, तुमचं प्रोडक्शन रेट हा कमी होऊन जातो. मग प्रोडक्शन रेट पण वाढवायचा आहे आणि आपल्याला स्क्रॅप पण कमी काढायचंय. तर मग अशा केसमध्ये काय करतात, तुम्हाला टॉलरन्स व्हॅल्यू देतात. टॉलरन्स व्हॅल्यू म्हणजे तो हा 70 आहे ना, तर हा 70चा आपण समजा टॉलरन्स व्हॅल्यू दिली ±0.5. मग हा तुमचा 70.5 पर्यंत चालू शकतो प्लस मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये तो 69.5 पर्यंत चालू शकतो. तर या रेंजमध्ये तुमचा प्रोडक्ट हा जर डायमीटर आला तर तुम्ही तो ऍक्सेप्ट करू शकता. आणि याचा उपयोग काय होतो, तर तुमचा जो काही स्क्रॅप मटेरियल आहे हे स्क्रॅप मटेरियल कमी होतं. तर हे असे टॉलरन्सेसचा सिम्बॉल आपल्याला आपल्या ड्रॉइंग मध्ये द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा, तर त्यासाठी पहिले आपल्याला टॉलरन्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेटिंग्स आपल्याला आधी करून घ्याव्या लागतात. पहिले फाईलमध्ये जायचं, त्यानंतर प्रिपेअर, देन ड्रॉइंग प्रॉपर्टीज. आता ड्रॉइंग प्रॉपर्टीज, तर इथे आपल्याला डिटेल ऑप्शन्स वरती हे जे ऑप्शन आहेत तर तिथे त्याला चेंज करायचं. त्यानंतर इथे टॉलरन्स हा ऑप्शन सिलेक्ट सर्च करायचा. बघा टॉलरन्स, आता सध्या त्याची व्हॅल्यू इथे ऑप्शन काय आहे, नो, म्हणजे तो आपल्याला ऑप्शन मध्ये डायमेन्शन मध्ये दिसत नाहीये. मग त्याला आपल्याला काय करायचंय, येस करायचं. येस करायचं म्हणजेच काय, तर आता तो तुम्ही डायमेन्शन जर दिले तर तुम्हाला त्याचं टॉलरन्स व्हॅल्यू सुद्धा दिसू शकेल. बरोबर. मग आता आपल्याला या डायमेन्शनला टॉलरन्स द्यायचे. मग काय करायचं, आता मी टॉलरन्स व्हॅल्यू ऍड करून घेतली. आता फक्त या व्हॅल्यूवरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टॉलरन्सचा एक ऑप्शन दिसेल. देन इथून काय करायचंय, तुमची व्हॅल्यू जी आहे ती कशी, आता टॉलरन्स कशा असतात बघा, बायलॅटरल, युनिलॅटरल टॉलरन्स आपण मेट्रोलॉजी मध्ये शिकलोय.
युनिलॅटरल म्हणजेच काय, तर एकाच साईडला टॉलरन्स दिले जातात, म्हणजे प्लस साईड किंवा मग मायनस साईड. आणि बायलॅटरल म्हणजे काय, तर दोन्ही साईडला, प्लसला पण आणि मायनसला, दोन्ही साईडला तुम्हाला टॉलरन्स ज्या व्हॅल्यू त्या दिल्या जातात. आपण इथे प्लस मायनस सिलेक्ट केलं तर इथून तुम्हाला व्हॅल्यू किती ठेवायची, तर आज समजा आता तुम्ही 0.5 प्लस मध्ये आणि मायनस मध्ये 0.5 अशी ठेवली अँड देन ओके. तर बघा आता तुम्हाला आता इथे व्हॅल्यू कशी दिसेल, 70 प्लस 0.05 मायनस 0.05. म्हणजेच काय, तर हा डायमीटर जो आहे, हा डायमीटर 70.05 इथपर्यंत मॅक्झिमम चालू शकतो. आणि निगेटिव्ह म्हणजेच काय, तर 70 मायनस 0.05 म्हणजे तो 69.95 पर्यंत तो चालू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह टॉलरन्स आणि निगेटिव्ह टॉलरन्स हा ऍड करू शकता. तर हे आपले डायमेन्शन बद्दल झालं. त्यानंतर आता पुढे जे आहे, तर आपल्याला जसं आता वेगवेगळे ऑप्शन्स असतात बरोबर, म्हणजे जॉमेट्रिकल टॉलरन्सेस वेगवेगळे असतात, मग ते आपल्याला आपल्या ड्रॉइंग मध्ये ऍड करायचे असतात. मग ते कसे ऍड करायचे, तर त्यासाठी इथे जॉमेट्रिकल टॉलरन्स वरती आपल्याला क्लिक करायचे. आता जॉमेट्रिकल टॉलरन्सेस म्हणजेच काय बघा, तर सगळ्यात पहिले जे आहे ते स्ट्रेटनेस, देन फ्लॅटनेस, सर्क्युलॅरिटी, सिलेंड्रिटी, सरफेस प्रोफाईल, लाईन प्रोफाईल, अँग्युलॅरिटी, परपेंडिक्युलॅरिटी, पॅरलिझम, सिमेट्री, सर्क्युलर रनआउट. तर हे सगळे जॉमेट्रिकल टॉलरन्सेस आहेत आणि हे आपल्याला इथे ऍड करायचे असतात आपल्या ड्रॉइंग मध्ये. मग आता ते कसे ऍड करायचे, तर सगळ्यात पहिले मी काय केलं, इथे जॉमेट्रिकल टॉलरन्स अॅनोटेट मध्येच म्हणजे डायमेन्शन मध्येच तुम्हाला जॉमेट्रिक टॉलरन्स हा एक ऑप्शन दिसतो, तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असे ऑप्शन्स दिसतात आणि त्या ऑप्शन मधून तुम्हाला जी टॉलरन्स व्हॅल्यू द्यायची असते त्याच्यावरती क्लिक करायचं बरोबर. आता बघा इथे तुम्हाला जर तुम्ही मॅन्युअल मध्ये जर बघितलं, तर मॅन्युअल मध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की टॉलरन्स व्हॅल्यू कशा ऍड करायच्या आपल्या ड्रॉइंग मध्ये. ठीक आहे, तर आता बघा सगळ्यात पहिले जर आपण हे केलं तर फ्लॅटनेस पासून सुरुवात करू आपण. टू ऍड जॉमेट्रिक टॉलरन्स फ्लॅटनेस, सिलेक्ट फ्लॅटनेस सिम्बॉल, म्हणजे हे जे काही तुमचे सिम्बॉल आहे त्याच्यातनं फ्लॅटनेस सिम्बॉलचा आपल्याला सिलेक्ट करायचं. फ्लॅटनेस क्वांटिटी इज मेन्शन इन द टॉलरन्स व्हॅल्यू ऑप्शन आणि टॉलरन्स व्हॅल्यू किती 0.001. मग ते आपल्याला काय करायचंय, चेंज करायची. Select entity and click the entity on the drawing to which flatness is to be providing. आता ते कसं चेंज करायचं, व्हॅल्यू कशी द्यायची ते आपण बघू. सो क्लिक ऑन सिम्बॉल. आता सिम्बॉल वरती मी फ्लॅटनेसच्या सिम्बॉल वरती क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला सिलेक्ट मॉडेल म्हणजे तुम्हाला कुठे तो फ्लॅटनेसचा सिम्बॉल हा द्यायचा आहे. आपल्याला आता या सिम्बॉल वरती, या सरफेस वरती फ्लॅटनेसचा सिम्बॉल द्यायचा आहे. In model reference tab option select entity and click on entity of the drawing to which flatness is to be providing. एक सेकंड. एक मिनिट होल्ड करा सगळ्यांनी.
स्टुडंट्स 1 मिनिट होल्ड करा सगळ्यांनी. स्टुडंट्स 2 मिनिटं फक्त, प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतोय आपला. ओके, तर आता आपल्याला फ्लॅटनेसची व्हॅल्यू द्यायची, बरोबर. आता फ्लॅटनेस कसा देणार? सो सिम्बॉल्स फ्लॅटनेसचा सिलेक्ट केला, देन सिलेक्ट एंटिटी, म्हणजे ज्याच्या रेफरन्सने आपल्याला फ्लॅटनेस द्यायचा आहे तो सिम्बॉल सिलेक्ट, ती लाईन सिलेक्ट करायची. आता फॉर एक्झाम्पल इथे इथे आपल्याला फ्लॅटनेस द्यायचा आहे, बरोबर. क्लिक ऑन एंटिटी ऑफ द ड्रॉइंग टू विच फ्लॅटनेस टू बी प्रोव्हाइडिंग. ज्या एंटिटीवरती फ्लॅटनेस द्यायचं त्याच्यावरती क्लिक करायचं. देन सिलेक्ट प्लेस जी टॉलरन्सेस and then select dimensions from part. फ्लॅटनेस, आता इथे आपल्याला एंटिटी म्हणजे ज्या एंटिटी नुसार आपल्याला फ्लॅटनेस द्यायचा आहे, त्यानंतर प्लेस जॉमेट्रिकल टॉलरन्स वरती क्लिक केलं आणि त्या डायमेन्शन वरती क्लिक केलं अँड देन ओके.
बघा इथे तुम्हाला दिसेल की जे काही फ्लॅटनेसची व्हॅल्यू आहे अकॉर्डिंग टू दिस सरफेस फ्लॅटनेस किती आहे आपला 0.001. तुम्हाला जर ती व्हॅल्यू चेंज करायची असेल तर तुम्ही ती व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकता जॉमेट्रिकल टॉलरन्सेस. अशा पद्धतीने तुम्ही फ्लॅटनेस हा सिम्बॉल इथे ऍड करू शकता ड्रॉइंग मध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट वन जॉमेट्रिकल सिम्बॉल झाला. आता आपल्याला सरफेस फिनिश सिम्बॉल ऍड करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला सरफेस फिनिश जी असते ती वेगवेगळी असते बरोबर. मग आपल्याला सरफेस फिनिश सिम्बॉल हा ऍड करायचा असतो. मग ती कशी ऍड करणार आपण ते पण बघू. सो अॅनोटेट सरफेस फिनिश मेनू मोड म्हणजेच काय तर आपल्याला इथे सरफेस फिनिश या ऑप्शन मधनं सिलेक्ट करायचं. त्यानंतर क्लिक रिट्राइव ऑप्शन अँड ओपन जेनेरिक अनमशीन और मशीन फोल्डर. अनमशीन फोल्डर ओपन करायचं आहे आणि स्टँडर्ड 2 हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. लेट्स सी रिट्राइव अनमशीन स्टँडर्ड 2 अँड ओपन. त्यानंतर रफनेस व्हॅल्यू आपल्याला 34 टाकायची आणि ओके करायचे. स्टुडंट 2 मिनिटात आपण लगेच स्टार्ट करतोय.
ठीक आहे. आता आपल्याला जे काही मशीन सरफेस फिनिश आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची. म्हणजे जो काही तुमचा पार्ट असतो, तर त्या पार्टला तुम्ही सरफेस फिनिश व्हॅल्यू, त्याची सरफेस फिनिश कशी पाहिजे हे सुद्धा तुम्ही देऊ शकता, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे सरफेस फिनिश वरती क्लिक केलं, देन इथे रिट्राईव्ह ऑप्शन वरती क्लिक केलं. आता मशीन एका अनमशीन आहे, बरोबर. इथून आपण अनमशीन आणि स्टँडर्ड 2, त्यानंतर इथे आपल्याला त्याचं इथे सरफेस द्यायचं आहे, बरोबर. त्यामुळे या सरफेस वरती मग आता व्हॅल्यू किती द्यायची, तर ती आता आपली 34 आहे. तर ती व्हॅल्यू तुम्ही इथे जेवढी सरफेस रफनेस द्यायचा ती व्हॅल्यू इथे पुट करू शकता. अँड देन ओके. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला इथे दिसेल की सरफेस रफनेस ची जी काही व्हॅल्यू आहे दॅट इज युअर 34. तुम्हाला इथे तुम्हाला जी सरफेस फिनिश व्हॅल्यू द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता. त्या पद्धतीने आपण प्रत्येक पार्ट वरती जॉमेट्रिकल टॉलरन्सेस हे ऍड करू शकतो. आता इथे समजा तुम्हाला हा रेडियस द्यायचा आहे, याचा डायमेन्शन नाही आहे, तर तुम्ही इथून सुद्धा ते देऊ शकता. आता त्या रेडियसला समजा टॉलरन्स द्यायचे तुम्हाला, तर तुम्ही इथून टॉलरन्स व्हॅल्यू सुद्धा त्याला देऊ शकता, प्लस मायनस 0.01. या रेडियस 8 ला आणि दुसऱ्या साईडने जो डायमेन्शन, आता या रेडियसला आपला टॉलरन्स व्हॅल्यू द्यायचे, तर इथून मी प्लस मायनस जर केलं तर ही व्हॅल्यू सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. प्लस 0.03 ठेवली आणि मायनस 0.01. या पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रॉइंग शीट मध्ये जॉमेट्रिकल टॉलरन्सेस जे आहेत ते ऍड करू शकता. तर असं आपलं प्रॅक्टिकल होतं. तर याच्यात काही अडचण कोणाला? हॅलो. जसं आपण स्क्रूजॅकचा बॉडी पार्ट बघितला, तसं वेगवेगळे पार्ट्स आपल्याला स्क्रूजॅकचे ड्रॉ करायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे प्रोजेक्शन्स ड्रॉ करून त्यांचं प्रोडक्शन ड्रॉइंग रेडी करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जॉमेट्रिकल टॉलरन्सेस हे ऍड करायचे. व्ह्यू ड्रॉ करायचा, त्यानंतर डायमेन्शन्स द्यायचे आणि जॉमेट्रिकल टॉलरन्सेस ऍड करायचे. त्यानंतर एक एक राहिलं होतं आपलं सेक्शनल व्ह्यू. समजा तुम्हाला एखाद्या पार्टचा सेक्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा असेल, तो सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. मग काय करायचं, पहिले आता इथे तुम्हाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू पाहिजे, मग त्याच्यावरती डबल क्लिक केलं, देन क्लिक ऑन सेक्शन्स. सेक्शन कोणतं पाहिजे आपल्याला? 2D क्रॉस सेक्शन. मग इथे आपल्याला माहिती आहे की हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला पहिले ऑब्जेक्टला कट करावं लागेल, बरोबर. मग कट करायचं म्हटलं तर त्याला कटिंग प्लेन द्यावं लागेल. सो कटिंग प्लेन ऍड करायचं. त्या प्लेनला आता समजा तो सिंगल प्लेन असेल, तुम्हाला त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. समजा आता मी कटिंग प्लेनला नाव दिलं बी. ओके. आता प्लेन म्हणजे काय की आता सेक्शनल फ्रंट व्ह्यू जर ड्रॉ करायचा असेल तर टॉप व्ह्यू मध्ये मला अकॉर्डिंग टू दिस प्लेन आपला ऑब्जेक्ट हा कट करावा लागेल. या प्लेन अकॉर्डिंग माझा ऑब्जेक्ट कट केला, त्यानंतर मी ते अप्लाय करतो आणि क्लोज. बघा, तर इथे या हॉरिझॉन्टल प्लेनला मी कट केलं, त्यावेळेस मला सेक्शनल फ्रंट व्ह्यू हा असा मिळतोय. त्यानंतर या सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही तुमचे जे काही लाईन्स असतात, हॅचिंग लाईन्स, तर त्या हॅचिंग लाईनला सुद्धा तुम्ही त्याचे व्हॅल्यू जे आहेत त्या सुद्धा आपण चेंज करू शकतो.
बघा हॅचिंग लाईन वरती मी डबल क्लिक केलं. आता इथे ऑप्शन असतो स्पेसिंगचा. स्पेसिंग वरती ज्यावेळेस मी क्लिक करतो, आता इथे आपल्याला त्याचे व्हॅल्यू जे आहेत ते टाकायचे आहेत बरोबर. मग व्हॅल्यू वरती क्लिक केलं. आता इथे सध्या तो 0.18 आहे, याला मी 0.05 असं इतकी छोट्या करतो. तर बघा लगेच हॅचिंग लाईनचे व्हॅल्यू सुद्धा काय झाल्या, चेंज झाले. त्यानंतर त्याचा कलर, आता समजा त्याचा कलर चेंज करायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता मला रेड कलर घ्यायचा आहे, तर तो रेड कलर सुद्धा मी घेऊ शकतो. डन. हॅचिंग लाईनला आपण रेड कलर सुद्धा देऊ शकतो किंवा पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता. इथे दिसतंय बघा सेक्शन बी म्हणजेच काय, तर या सेक्शन वरती तुम्ही काय केलंय, ऑब्जेक्ट कट केलाय आणि ऑब्जेक्ट कट केल्यानंतर तो आपल्याला त्याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू हा या पद्धतीने दिसतोय. असं आपण पाहिजे तो व्ह्यू बघू शकतो, डायमेन्शन देऊ शकतो, जॉमेट्रिकल टॉलरन्सेस जसे आपण ऍड केले ते सुद्धा आपण ऍड करू शकतो. सिम्बॉल दिसतात इथे, असे वेगवेगळे सिम्बॉल सुद्धा आपण ऍड करू शकतो. तर काही अडचण कोणाला याच्यात आता? हॅलो, काही अडचण नसेल तर आपण पुढे जाऊ.